तर माझं नाव प्रवीण बलभीम पवार, मुक्काम पोस्ट करंजे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. माझी 1020 झाड आहे सर. आणि आता चौथ्या बहाराला धरलेली आहेत झाड. ग्रेट. 27 जानेवारीचं पाणी आहे सर आता चालू सीझन. तर सर माझा प्रश्न असा होता, की 50 ते 60 70 ग्रॅमचं फळ झाले सर, परंतु त्या फळाच्या पाठीमागचा पाला सर पिवळा पडतोय सर, बऱ्याचशा म्हणजे फळावरती असं दिसून येते. आणि तुम्ही दुसरा ट्रेनिंग प्रश्न केलेलं आहे? काय सर? तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे? हो, ट्रेनिंग केलेलं आहे सर मी. मग आत्ता ट्रेनिंग मध्ये बीटी गोरेने काय सांगितलं होतं? म्हणजे ते चौकीतला जर पिवला पडत असेल तर का? फळाच्या मागचे लगतचे लगेच पानं जर पिवळे पडत असतील, हो. आपलं काहीतरी चुकतंय. एकतर आपण जास्त पाणी देतो. जास्त पाण्यामुळं मूळ जर असं धरलं आणि असं ओढलं तर ते हा, कुजलेलं आपल्याला दिसेल, हा, किंवा मुळांवरती गाठी दिसतील, म्हणजे निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे, हा, किंवा कॉलर रॉट असेल खोडाला, किंवा पिन होल बोरर किंवा स्टेम बोरर असेल, जेणेकरून खालून पाणी आणि अन्नद्रव्य येत नसेल, किंवा तुमच्या इथे तुम्ही काहीतरी चुकीची फवारणी करून त्या झाडामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी बंद केल्या असतील. त्या फळाला जेवढं पोषण पाहिजे तेवढं पोषण आता तुम्ही त्याला देत नाहीये. त्याच्यामुळं त्याच्या मागचे जे पानं आहेत ते पानं त्याने पिवळे पाडलेले आहेत. त्याच्यातून सगळंचे सगळं तो सक करायला लागलेला आहे. आणि अशीच परिस्थिती जर तुम्ही ठेवली आणि वातावरण बदललं, जर पाऊस आला किंवा वादळ आलं, तर तेलकट डाग अशा प्लॉटमध्ये कंट्रोल होत नाही. बोललो होतो की नाही? काय म्हणता सर? मी हे बोललो होतो की नाही ट्रेनिंग हो, मध्ये? हो, बोलले होते सर. मग आता याच्यातलं आपल्याकडे काय काय आहे तेवढं फक्त चेक करायचं, आणि जे असेल त्याच्यासाठी उपाययोजना करायच्या आहेत. आता सर माझं सगळं चालू आहे, म्हणजे नेमॅटोड साठी पण ते फर्स्ट इंडस्ट्री सगळं चालू आहे सर आता, म्हणजे आपल्या नाही नाही, चळीप्रमाणे. आहे का नाही तेवढं चेक करावं लागेल. पाण्यावर पाणी तर आपण देत नाही ना. पाण्यातलं जे आपलं 4 नंबरचं सूत्र आहे, जब तक लड्डू बनेगा तब तक पाणी नाही जाएगा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला जशाच्या तशा पाळाव्या लागतील ना. हो, हो, आणि अविना न्यूट्रिमिक चालूच असेल. चालू आहे सर, कंटिन्यू चालू आहे. हा, इतर पाणी तुमचे एकदम पानं हिरवेगार असतील. हो, एकदम हिरवेगार आहेत पानं सर. ठीक आहे. तर फक्त आता तेवढी एक काळजी घ्या की काहीतरी चुकतंय, तेवढं फक्त रेक्टिफाय करा, तेवढं बदला. 100% तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. ठीक आहे, ठीक आहे सर. आणि दुसरा प्रश्न होता सर, ते सेक्युअर पी मध्ये कीटकनाशक घेतलं चालतं का सर? सेक्युअर पी मध्ये फवारायचं असेल तर कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता, पण लाईफलाईज तंत्रज्ञान आहे. 4 तास आधी तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे, ते फक्त त्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. पण मी नाही घेते, कारण सगळेच केमिकल कोणीच चेक केलेले नसतात. असंच स्ट्रॉंगली फक्त हा हा कीटकनाशक चालतंय, त्याच्यामध्ये जीवाणू आहे, त्याच्यामध्ये बुरशी, फक्त बुरशीनाशक घेऊ नका, जीवाणूनाशक घेऊ नका. पण माझं म्हणणं आहे की स्वस्त नाहीये, महागाचे प्रोडक्ट आपण वापरतोय. 4 तास पाण्यात ठेवा. संध्याकाळी साधारणतः आहे ना, 3 3:30 वाजता ब्लोअर भरायचा, त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, थांबायचं, आणि दिवस माळवला की स्प्रे करून टाकायचा. 1 नंबर रिझल्ट देत आहे. आणि ठीक आताचा आहे, जो तेलकट डागाचा जी समस्या आहे ना, याच्यामध्ये 1 नंबर रिझल्ट देत आहे. ठीक आहे, ठीक आहे सर. म्हणजे ते गुळ टाकायचं गुळ टाकायचं नको त्यात सर? काही फक्त गरज काय? नाही गुळ टाकायचं, त्याच्यात डेक्स्ट्रोज आहे ऑलरेडी. 4 तासापर्यंत काही होत नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. ओके, ओके. चलो, थँक्यू. थँक्यू सो मच प्रवीण जी.